सुनीता, काय खेळताय ग तुम्ही बाळा? खेळाचे नाव आहे लुडो. लुडो. बर. जानवी, कसा खेळायचा हा खेळ बाळा? 3 पडला तर बाहेर येऊ शकत नाही आणि 6 पडला तर इथं थांबू शकतो आणि इथं 1 पडला तर बाहेर निघू शकत नाही. म्हणजे सुरुवातीला 6 पडायला पाहिजे. हां, होय ना? ह्याच्यावर गेला की मग प्रश्न येतो. प्रश्नचिन्हावर गेल्यावर प्रश्न येतो, है ना? ओके, खेळा बघू. एक. बघू कोण बाहेर निघतंय. 2. प्रश्न आला का? कसा? बघू द्या मला. म्हणजे याच्यावर आलं की प्रश्न आला का? बर. आता कोण विचारते प्रश्न? सुनीता विचारते का? बर. कोणता प्रश्न आलाय तिच्यावर? विचार बरं सुनीता. शेतीसाठी पाण्याची गरज असते की नसते? योग्य की अयोग्य? शेतीला पाण्याची गरज असते ना? बर. बरोबर सांगितलं तिनं उत्तर. आता काय करायचं? 3 पावले पुढे. 3 पावले पुढे. 2, 3. छान. आता खेळा परत. चला. सहा. 1, 2, 3, 4, 5, 6. कोणाला खाल्लं? अमृताला. म्हणजे अमृताच्या जागेवर तू गेली का? म्हणजे तू अमृताला खाल्लं. मग आता अमृता कुठे जाणार? घरात जाणार का? बर बर. 1. 2. सुनीतावर प्रश्न आला. बर. सुनीतावर प्रश्न आला का? बर. कोण वाचते आता प्रश्न? जानवी. बर. कोणता प्रश्न आहे सुनीताला? बघू. वाच बरं जानवी. कोणत्याही एका छोट्या आजाराचे नाव सांग. डोके दुखणे. अरे वा, छान छान. आता बरोबर उत्तर दिलं. 1 पाऊल पुढे. काय आले? 1 पाऊल. बरोबर आल्यानंतर 1 पाऊल पुढे जायचं आणि चुकल्यावर काय करायचं ग? 1 पाऊल मागं. असं का? बर. छान खेळ आहे तुमचा. या खेळामध्ये असे विविध प्रश्न आहेत. पर्यावरणातील प्रश्न आहेत सर्व आणि प्रश्नचिन्ह आल्यानंतर यातला एक प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं. योग्य असेल तर पुढं जायचं, नसेल तर मागे यायचं. या खेळामुळे मुलांना पर्यावरणाची खूप छान ओळख होते. पर्यावरणातील विविध प्राणी, पक्षी यांचं खूप छान ज्ञान मिळतं आणि त्यांना खेळातून, मनोरंजनातून, कृतीतून खूप आनंद मिळतो. आनंददायी शिक्षण येथे सार्थ ठरते.